वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावरती आम आदमी पक्षाने गंभीर आरोप केले। जालन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे आणि आता या आरोपांसंदर्भात काँग्रेसही आक्रमक झाली आहे। खोतकरांची ईडीच्या मार्फत चौकशी करा अन्यथा कोर्टात जाऊ असा इशारा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिलाय। यावेळी जालन्याच्या गांधी चमन चौकात जोरदार निदर्शनं झाली। मुख्यमंत्र्यांनी खोतकरांच्या चौकशीचे आदेश दिलेत, मात्र त्यांना एसीबीच्या चौकशीत क्लीन चिट मिळेल, त्यामुळे खोतकरांच्या भ्रष्टाचाराची ईडीच्या वतीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसची आहे आणि या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचंही गोरंट्याल यांनी म्हटलंय। त्यांनी जे आरोप केला 500 कोटी ते फार कमी मला वाटतंय की 1000 कोटीपेक्षा जास्त अभार या एपीएमसी मध्ये झाले। की मुख्यमंत्रीने एसीबीला ते दिला, मी आजच बोलतोय की एसीबी त्याला क्लीन चिट देणार आहे ते, कारण ते कॉल्युशन गव्हर्नमेंट आहे, मित्रपक्ष आहे, त्याच्यावर कोणताही इन्क्वायरी करणारी फक्त लोकांना दाखवण्यासाठी आहे।